2009ला निवडून आल्यानंतर जे लोकांचं एक म्हण सुरू झालं की नजीब असतं, नजीब नसतं तर आव्हाड साहेब निवडून आले नसते, तिथेच पहिली ठेंगी वाजली. त्या माणसांना आश्चर्य वाटतं का प्रामाणिकपणे काम करणारा होतं आणि मी कधी पण मला जे पाहिजे असेल मी तोंडावर मागतो. मी मागून काय उद्योग करत नाही, मी रडत नाही, मी काय ॲक्टिंग करत नाही, ब्लॅकमेलिंग करत नाही. तोंडावर जाऊन सांगणार माझी ही इच्छा आहे, हो तर हो, नाही तर नाही. खूप बलिदान दिलं आहे. खूप काही पदं त्यांना राजकीय सुरक्षितेसाठी, त्यांना त्याच्या मतदारसंघात सक्षम करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी खूप काय बलिदान दिलं. राजकीय पदांचं पण दिलं. मला अजून आठवते त्यांनी सय्यद अली भाईसाहेबांना मायनॉरिटीचं काहीतरी कमिटमेंट दिलं होतं आणि मधुकर पिचड साहेबांनी तेव्हा ठरवलं, आधी मायनॉरिटी कमिशनचा चेअरमॅनशिप नसीम सिद्दीकी किंवा असं जायचं. तेव्हा ठरवलं का मराठी मुसलमानाला देऊया आणि मला सांगण्यात आलं तुला मायनॉरिटीचं कर. मला कधी असा महामंडळ काही पदं घेण्यात शासकीय रस नव्हताच. मी माझा निवडणूक आणि निवडून येणाऱ्या पदांमध्ये जास्त रस होता. मला सांगितलं अरे मी सय्यद अली भाईसाहेबला कमिटमेंट दिली आहे, तू अध्यक्ष झाल्यावर मला मतदारसंघात त्रास होईल. मला अजून आठवतो पक्ष कार्यालयात सोफ्यावर बसले होते, मी समोरच्या सोफ्यावर बसलो होतो. मी बोललो ओके तुम्हाला काय पाहिजे? तर बोले तू साहेबांकडे चल, पिचड साहेबांना सांग मला नको, मी त्यांना देतो. मला वाटलं 2 दिवसानंतर मी जाऊन सांगितलं का मला अल्पसंख्याकचं हे नको, म्हणजे तेव्हा तर लालबत्ती होती. त्यांनी एकदा टिप्पणी पण सांगितली की माझ्या आधी तुला लालबत्ती येते. 2010-11च्या पिरियड तुम्ही बघा, तेव्हा कॅबिनेट रँक्स अँड स्टेट मिनिस्टर्सचे बेकन लाईट्स होते. तर मी हसलो, मला नाही हो तुमच्या आधी कशाला पाहिजे, आपण सोडून देऊ. असे बरेचसे प्रकार आले की जिथे मी बोललो काय पाहिजे तुम्हाला, सोडून दिलं. 19ला विरोधी पक्षनेत्याचं पत्र मला जयंत पाटील साहेबांनी त्यांनी दिलं होतं. एवढं परांजपे साहेब सांगतील एवढे तर नाराज झाले का आम्हाला न विचारता दिलं कसं, एवढा इगो हर्ट झाला त्यांचं. मी कंटाळून बोला अरे मी शब्द दिले मुकुंद केनींना, तू नको घे निवडणुकीत. काय त्यांचं घेऊन देऊन झालं असतील देवाला ठाऊक. मी पत्र दिलेलं परत गर्जींकडे पाठवून दिला, मला जाऊ दे माणूस रडतोय. असे बरेचसे प्रकार होते. तेव्हा लक्षात आलं की कार्यकर्ता मोठा होतोय, मला आनंद होतो. त्यांना आनंद नव्हायचा, त्याला आणखी इन्सेक्युअर व्हायचे. जो त्यांच्यासोबत मोठा व्हायला गेला तर इन्सेक्युअर व्हायचे. खूप उशिरा मला कळलं का त्यांच्या स्वभावात लोकांना दाबून ठेवणं, खालती ठेवणं तेच प्रक्रिया होती. म्हणजे प्रताप सरनाईक का गेले त्याचं साक्ष मी आहे. सरनाईकाला अजून आठवते जेव्हा मनवायला मी आव्हाड साहेबांना घेऊन गेलो, मला आठवते ती प्रेस कॉन्फरन्स झाली होती, प्रेस कॉन्फरन्सच्या आधी जेव्हा असा विहंगला क्लब होती आणि त्यांच्या ग्राउंड फ्लोअरला ऑफिस होतं मेन रोडला. बरोबर. प्रताप सरनाईक रागाच्या भरात मला बघितल्यावर, आव्हाड साहेबांना बघितल्यावर रागाच्या भरात एकदम ओरडत आले. आव्हाड साहेब बसले, गाडी त्यांनी निघून गेले. मला प्रतापने सांगितलं तू मध्ये पडू नको, तू चूक करतोय. नाही लक्षात आलं की माणसाला कुठे पण पुढे जात असताना त्यांना काळजी व्हायची की एवढं सक्षम कसं होतोय. कार्यकर्ता सक्षम होतोय, सहकारी सक्षम होतोय, नजीब सारखा आपला विश्वासू सक्षम होतोय, तर शेवटी फायदा त्यांनाच होणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होतोय, राजकीय दृष्टी सक्षम होतोय, इन्सेक्युरिटी त्यांची खूप मोठी होती.